नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, भुक्तिमुक्ती चारी घरी त्यांच्या. हरिविन जन्मतो नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाळ, गगनाहुनी वाड नाम आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. दररोज नियमाने नामस्मरणामध्ये रंगून जातात अशी माणसं फारच क्वचित आढळतात. जो कोणी असा असेल त्याच्याजवळ साक्षात लक्ष्मीपती श्री विष्णू असतात असे समजावे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नारायण हरी, भुक्तिमुक्ती चारी घरी त्यांच्या. जो नारायण हरी या नावाचा नित्यनेमाने उच्चार करतो त्याच्या घरी सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या चारही मुक्ती नांदतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, हरिविना जन्मतो नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिभजना करता दिलेला हा दुर्लभ मनुष्य जर हरिनामाशिवाय जगला जात असेल तर तो जन्म म्हणजे नरकच आहे असे समजावे. असा प्राणी यमाचा पाहुणाच आहे असे समजा. कारण नामस्मरण न करणारा खास यम सदनाचेच ग्राहक आहे. तेथे गेल्यानंतर यमराज त्यास थोरथोर यातनाचा पाहुणचार करतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाळ, गगनाहुनी वाड नाम आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी माझे गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज यांच्याजवळ मनातील इच्छा व्यक्त केली व विचारले की गुरुदेव नाम किती मोठे आहे. तर त्यांनी सांगितले की नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.